रस्त्यामुळे शेतकऱ्यांचा वाट मोकळी झालेली आहे. कुठेतरी भविष्यात चांगला फायदा होईल आणि पावसाळ्यात खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना ची सुरुवात झाली आहे। या योजनेमध्ये जे वहिवाटीचे आणि शेत रस्ते आहे या रस्त्याची मोजणी करणे, रस्त्यावरचं अतिक्रमण काढणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे आणि रस्ता हा बारमाही करून देणे ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी महसूल खात्याला दिली आहे। राज्यामध्ये सर्वच विधानसभेमध्ये आता मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेचं काम चालू झालं आहे। आज आशिष देशमुखजी आमचे सावनेरचे आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात तेलंगखेडी गाव आहे। या गावात मी बघतोय की शेतकऱ्यांना बारमाही रस्ता उपलब्ध होईल आणि माझा हा नेहमीचाच प्रयत्न आहे आणि माझा मानसही आहे की शेतकऱ्यांना जोपर्यंत बारमाही रस्ता देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दुबार पीक होणार नाही, तिबार पीक होणार नाही। आणि ही त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर शेतकऱ्याच्या शेतात पाणी, शेतकऱ्याच्या शेतात दिवसानी 12 तास वीज आणि शेतकऱ्याच्या शेतात रस्ता हटला तर शेतकऱ्याचा मुलगा कधीही सरकारी नोकरी मागायला जाणार नाही। ही खरी अर्थव्यवस्था मजबूत करण्याची बाब आहे आणि त्यामुळे आम्ही हा विचार केला आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये राज्यातले सर्व रस्ते मोहीम स्वरूपाने हे बारमाही करायचे, शेत रस्ते वहिवाटी रस्त्यावर संपूर्ण अतिक्रमण काढायचे आणि हाही थोडा एक कठोर निर्णय घेतला आहे की ज्या शेतकऱ्यांनी 50 शेतकऱ्याची वाहतूक थांबवली अतिक्रमण करून, त्या ज्या शेतकऱ्यांनी वाहतूक थांबवली आहे, 50 शेतकऱ्याचा रस्ता बंद केला आहे, त्या शेतकऱ्याचा